वेलकम बॅक टू एस जी क्लास. आज आपण बघणार आहोत टॅली आर पी 9. तर टॅली आर पी 9 मध्ये आज आपण बघणार आहोत प्राइस लिस्ट क्रिएशन अँड यूज, म्हणजेच प्राइस लिस्ट बनवणे व त्याचे उपयोग. आता प्राइस लिस्ट काय आहे? अर्थातच आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक आयटम रेट जे आपण जे रेट ठरवले होते ते एक फिक्स रेट बनवले होते. एका एका फिक्स क्वांटिटीसाठी एखादा फिक्स रेट आपण तिथे निश्चित केलं होतं, म्हणजे फिक्स्ड केलं होतं. पण प्राइस लिस्ट मध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या क्वांटिटीसाठी वेगवेगळे प्राइस आपण फिक्स करू शकतो. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एक कस्टमर असेल. त्या कस्टमर एकच वस्तू जी की आपण त्याला समजा तो आता 50 किलोला घेत असेल. ओके, तर 50 केजी वरती आपण त्याला एखादा रेट आपण ठेवू शकतो. पण जर का तोच कस्टमर जर 50 किलो ते 100 किलोच्या रेंजमध्ये, म्हणजे 50 किलोच्या वरती ते 100 किलोच्या मध्ये असं जर तो काही घेत असेल, तोच आयटम आणि तोच कस्टमर, तर अशा वेळेस आपण त्याचे प्राइस कमी करू शकतो. ओके, म्हणजेच काय की क्वांटिटी वेगवेगळ्या पण आपण त्याचे प्राइस आपण बदलू शकतो. तर ते कसं करायचं आहे, तर चला तर मग प्राइस लिस्ट कसं बनवायचं आहे आपण आपल्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये शिकूयात. चला तर मग बघूयात की आता प्राइस लिस्ट आपल्याला कशी बनवायची आहे. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, गेटवे ऑफ टॅलीमध्ये इन्व्हेंटरी इन्फोमध्ये यायचं आहे. इन्व्हेंटरी इन्फोमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथेच इन्व्हेंटरी इन्फोमध्ये इथे प्राइस लिस्ट हे ऑप्शन तुम्हाला दिसतं. पण आता इथे आपल्याला दिसत नाहीये. का दिसत नाहीये? अर्थातच आपल्याला ते फीचर्स ऑन करावे लागतील. म्हणजेच ते फीचर ऑन केल्यानंतर आपल्याला प्राइस लिस्ट इथे आपल्याला दिसणार आहे. कधी-कधी काय होतं, काही-काही टॅली सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी इथे एक प्राइस लिस्टचं ऑप्शन असतं इन्व्हेंटरी इन्फोमध्ये. पण ते जरा पुसटसर असतं, म्हणजे ब्लर असतं, पण ते ऑन होत नाही. मग ते ऑन करण्यासाठी आपल्याला ते फीचर्स आपल्याला आतमध्ये जाऊन ऑन करावे लागतात. मगच आपल्याला ते फीचर्स आपल्याला दिसून येतात. चला तर मग बघूयात की फीचर्स आपण कसे ऑन करायचे आहेत. आता तुम्हाला F11 की म्हणजे फीचर्स ऑन करायचे आहेत, म्हणून फीचर्स करण्यासाठी ऑन करण्यासाठी आपल्याला F11 की ही प्रेस करावी लागेल. सो F11 की प्रेस केली की इथे तुम्हाला इन्व्हेंटरी फीचर्समध्ये जायचं आहे. इन्व्हेंटरी फीचर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इन्व्हेंटरी फीचर्स म्हणजे F2 जे आहे ते प्रेस करून तुम्हाला इन्व्हेंटरी फीचर्समध्ये यायचे आहे. आता समजा आपण तर क्वांटिटी वाईज तर आता देतच आहोत. तर क्वांटिटी वाईज आपण त्यांना रेट आपण देतच आहोत. पण आपल्याला त्याच्यावरती सेपरेट असे डिस्काउंट पण द्यायचे असतील, तर तुम्हाला इथे यूज सेपरेट डिस्काउंट कॉलम जे आहे इथे इनव्हॉइस, तर ते आपल्याला ऑन करावं लागेल. ओके, सो हे ऑन केल्यानंतर इथे सेल्स मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला यूज मल्टिपल प्राइस लेवल्स हे तुम्हाला येस करायचं आहे. ओके, हे येस केल्यानंतर एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे कंपनी प्राइस लेवल्स इथे तुम्हाला लिस्ट येणार आहे. आता तुम्हाला इथे नाव टाईप करायचं आहे. तर अर्थातच तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. तर तुम्ही इथे प्राइस लिस्ट किंवा प्राइस तुमच्या तुमच्या वेने तुम्ही देऊ शकता इथे नाव. म्हणजेच काय की तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे लेवल्स, प्राइस लेवल्स तुम्ही बनवू शकता. तर आता आपण उदाहरणासाठी आपण फक्त इथे प्राइस लिस्ट आपण घेऊयात. ही प्राइस लिस्ट आपण ओपन केल्यानंतर इथे एंटर करून टाकू आणि एंटर झाल्यानंतर ही देखील स्क्रीन आपल्याला ॲक्सेप्ट करायची आहे. ओके, ही ॲक्सेप्ट केलेली आहे आपण स्क्रीन इथे. आता तर तुम्ही बघू शकता आपण एक्सेप्ट की करून बाहेर आलो तर आपल्याला इथे प्राइस लिस्ट इथे आपल्याला हा ऑप्शन इथे ओपन झालेला इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण प्राइस लिस्टचा ऑप्शन जो आहे तो फीचर्सनुसार आपण इथे ओपन करतो. आता या प्राइस लिस्टला आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्राइस लिस्ट ऑफ ग्रुप्स तुम्हाला इथे ओपन झालेलं दिसत आहे. आता इथे काय तुम्ही ऑल आयटम्स चूज करू शकता. ऑल आयटम्स घेतलेत त्यानंतर तुम्हाला आता कोणत्या महिन्यापासून तुम्हाला ॲप्लिकेबल करायचा आहे तो महिना तुम्ही इथे टाकू शकता. आता इथे 2 मे आहे. ओके, इथे ऑल आयटम्स आपण चूज करूयात. आता इथे प्राइस लिस्ट आहे तर आपण प्राइस लिस्ट घेऊयात आणि इथे तुम्हाला कोणत्या दिवसापासून चालू करायचं आहे, तर मे महिन्यापासून चालू करायचं आहे की कोणत्या महिन्यापासून चालू करायचं आहे ते तुम्ही इथे महिना इथे टाईप करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे प्राइस लिस्ट इथे तुम्ही ओपन करू शकता.
आता तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला इथे एक नवीन विंडो ओपन झालेली आहे, जी की प्राइस लिस्टची. म्हणजे तुमच्या ह्या कंपनीत जेवढे पण तुमचे लिस्ट ऑफ आयटम्स आहे, ते तुम्हाला आयटम्स इथे दिसतील. तर तुम्हाला इथे आयटम्स दिसत दिसत नसतील, तर तुम्ही इथे स्पेस बार की दाबली, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे लिस्ट तुम्हाला इथे ओपन झालेले दिसतील. मग आता या लिस्ट वाईज म्हणजे जे तुम्हाला इथे आयटम आहे, त्या आयटमला आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला जे प्राइस लिस्ट आहे ती आपल्याला आता बनवायची आहे. चला तर मग बघूयात की आपल्याला कसं घ्यायचं आहे. आता आता आपल्याला काय करायचं आहे की जो आपण आयटम चूज केला होता, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं फिक्स्ड आयटम रेटमध्ये आपण बघितलं होतं राईसवरती आपण फिक्स रेट लावले होते. पण आता आपण तसेच प्राइस लिस्टमध्ये आपण तो आयटम घेऊयात. ओके. आता घेतल्यानंतर त्याला आपण इथे काय डिक्लेअर केलं होतं, त्याची कॉस्ट प्राइस आपण 51.70 केजी पर केजी ने असं आपण दिलं होतं. मग आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे लेस द्या म्हणजे तुम्हाला क्वांटिटीज दिसत आहे. ओके, ही प्राइस लिस्टची तुम्हाला विंडो दिसत आहे. यामध्ये तुम्हाला इथं पर्टिक्युलर्समध्ये आयटम्सची नावं येणार आहेत आणि इथे क्वांटिटीजमध्ये फ्रॉम टू लेस दॅन, इथे रेट आणि इथे डिस्काउंट आहे. मग आता ते कसं मेन्शन करायचं ते बघूयात. आता इथे किती आहे, 51 आहे. ओके, सो 55 केजी पासून आपण देऊयात. ओके, 55 केजीला असेल तर आपण त्याला देऊयात 56 रुपीज. ओके, 56 रुपीज. जर तुम्हाला इथे डिस्काउंट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आता इथे आपण काय केलं की फ्रॉम म्हणजे 0 केजी म्हणजे कितीही किलोपासून म्हणजे कमीत कमी कोणतीही संख्या असू दे, त्या किलोग्राम पासून ते 55 किलोग्राम पर्यंत आपण त्याची राईसची रेट किती ठरवली आहे. जो कोणी माल 55 किलोग्राम पर्यंत घेईल त्याला आपण 56 रुपीजनी आपण त्याला पर केजीने आपण त्याला देणार आहे. ओके, मग तसंच आपल्याला इथे काय करायचं आहे, आता इथे 55 रुपीज झालं. ओके, देन 55 टू 100. ओके, मग आपण त्याला 55 पर रेट ठरवूया. त्यानंतर 100 टू 150 किलो मिळाला आपण 54. मग आता ते जास्त क्वांटिटी घेतोय म्हणून आपण त्याला डिस्काउंट देऊयात. हे आपल्या मनावरती आहे. आता 150 ते अप टू कितीही म्हणजे कुठपर्यंतही म्हणजे पुढे कितीही ते घेतला तर त्याला आपण 54च देणार आहोत. पण इथे त्याचं डिस्काउंट आपण 1.5% असं देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही प्राइस लिस्ट आपण त्याची ठरवत असतो. आता समजा दुसरं तुम्हाला घ्यायचं असेल, समजा आपण रेड चिली पावडर घेतलं. सेम आता इथे 70 पर केजी दिले, मग आपण 75 देऊयात. पर केजीनी तुम्ही किती देणार आहात ते द्यायचे आहे. समजा आपण दिले आपण ह्याला 40. ठीक आहे, पुन्हा 75 टू 100 मिळाला आपण थोडं कमी म्हणजे आपण त्याला 38 देऊयात. 100 केजी टू 150 त्याला आपण 35 ने ठेवू आणि याला 1% डिस्काउंट देऊ. 150 टू अप टू कितीही कुठेही असं दिलेलं आहे, आपण तिथे मेन्शन करत नाहीये आणि त्याला आपण 35च्या रेटनेच ठेवू, पण आपण त्याला 1.5% डिस्काउंट देऊ. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्राइस लिस्ट तुमच्या इथे तुम्हाला तुमची लिस्ट ऑफ आयटम्स दिसत आहेत. या लिस्ट ऑफ आयटम्समध्ये एक एक आयटम तुम्ही चूज करून तुम्ही अशी प्राइस लिस्ट तुम्ही बनवू शकता. म्हणजे एखादा कोणी कस्टमर आला तर तुम्ही त्याला तुमची प्राइस लिस्ट ही जी आहे ती तुम्ही त्यांना दाखवू शकता. आता तुम्हाला ही स्क्रीन काय करायची आहे, ॲक्सेप्ट करायची आहे. ओके, ॲक्सेप्ट केल्यानंतर आता तुम्हाला एस्केप की करून बाहेर यायचे आहे. ओके, आता समजा कोणी गिराईक आला, कोणी कस्टमर आला आणि त्याला तुम्हाला तुमची प्राइस लिस्ट ही शो करायची असेल, दाखवायची असेल, मग ती तुम्ही कशी करणार? तर त्याचं तुम्ही काय करू शकता, त्याची प्रिंटआउट काढू शकता. मग आता ती प्राइस लिस्टची प्रिंटआउट कशी काढता येईल? पुन्हा तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीमध्ये इन्व्हेंटरी इन्फोमध्ये जायचे आहे. त्यानंतर प्राइस लिस्टमध्ये जायचं आहे. प्राइस लिस्टमध्ये गेल्यानंतर इथं ऑल आयटम्स चूज करायचे आहे. ऑल आयटम चूज केल्यानंतर इथे प्राइस लिस्ट इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, त्याला क्लिक केलं
एंटर करायचे आणि ही तुमची प्राइस लिस्ट जी आहे ती परत ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून येत आहे. मग आता इथे तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे. ओके, किंवा अल्ट पी, अल्ट पी जर तुम्ही कीबोर्डवरती प्रेस केलं, अल्ट प्लस पी, तर तुम्हाला प्रिंटिंगची विंडो इथे ओपन झालेली दिसते. मग आता इथे तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यूसाठी तुम्हाला इथे ते विचारत आहेत, तुम्ही येस करा. तर ही झाली आपली प्राइस लिस्ट. म्हणजे ही लिस्ट तुम्ही तुमच्या कस्टमरला दाखवू शकता. आता तुम्हाला बघायचं असेल तर आपण झूम करून बघू शकतो. ही आपली प्राइस लिस्ट आहे. ओके, अशा पद्धतीने आपण आपल्या कस्टमर्सला प्राइस लिस्ट ही दाखवू शकतो. आता एस्केप की करून बाहेर यायचे आहे. आता आपण बघितलं आहे की प्राइस लिस्ट कशी बनवायची आहे आणि ती आपल्याला कशी दाखवायची आहे आणि कशी आपल्याला त्याला प्रिंट करायची आहे इत्यादी आपण बघितलंय. पण आता प्राइस लिस्टचा उपयोग कसा करायचा? अकाउंटिंग वाउचर्समध्ये सेल आणि परचेस करताना आपण कसं त्याला यूज करू शकतो प्राइस लिस्ट त्याची आपण सेल करणार आहोत, तर ते करताना आपण कसं करणार आहोत ते बघूया. आता तुम्हाला अकाउंटिंग वाउचर्समध्ये जायचे आहे. अकाउंटिंग वाउचर्समध्ये गेल्यानंतर अर्थातच तुम्हाला F8 की प्रेस करायची आहे, म्हणजे सेल्सवर यायचे आहे. सेल्सवर आल्यानंतर मेक शुअर तुम्ही पहिले ही डेट चेक करायची आहे. आपण प्राइस लिस्ट ही 2 मे पासूनच सुरू केली होती. नसेल तर तुम्ही F2 की प्रेस करून किंवा इथे क्लिक करून डेट तुम्ही चेंज करू शकता. आता इथे तुम्हाला रेफरन्स नंबर द्यायचा आहे. यानंतर पार्टी नेम, समजा कस्टमर ए असेल. ओके, आता तुम्हाला इथे दिसत आहे प्राइस लेवल. ओके, मी इथे तुम्हाला दिलेलं आहे नॉट ॲप्लिकेबल आणि प्राइस लिस्ट, या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत. पण कधी कधी काय होतं, तुम्हाला कस्टमर एला फक्त आणि फक्त प्राइस लिस्टच्या हिशोबानेच तुम्हाला त्याला माल विकायचा असेल, तर त्याला तुम्हाला थोडंसं अल्टरेशन करावं लागेल. कुठे अल्टरेशन करावे लागेल? तुम्हाला कस्टमरमध्ये जाऊन, कस्टमर ए मध्ये जाऊन तुम्हाला ते अल्टरेशन करावं लागेल. मगच तुम्ही ते त्याचं चेक करू शकता. आता अल्टरेशन करण्यासाठी कस्टमर ए वरती क्लिक करायचे आहे. आता अल्टरेशन करण्यासाठी तुम्हाला काय प्रेस करायचे आहे? तर तुम्हाला कंट्रोल प्लस एंटर की तुमच्या कीबोर्डवरची कंट्रोल प्लस एंटर की ही तुम्हाला प्रेस करायची आहे की तुम्ही लेजर अल्टरेशनच्या विंडोवरती येताल. हे आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला प्राइसिंग लेवल ॲप्लिकेबल इथे तुम्हाला दिसत आहे. तर इथे तुम्हाला प्राइस लिस्ट हे चूज करायचे आहे, एंटर करायचे आहे आणि ही स्क्रीन तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे. ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट झाल्यानंतर तर तुम्ही इथे बघू शकता, इथे सेल्स अकाउंट घ्यायचे. आता इथे ऑटोमॅटिकली प्राइस लेवल त्याची प्राइस लिस्ट इथे तुम्हाला आलेली दिसत आहे. आता जेव्हा केव्हा आपण कस्टमर एला माल विकू, तेव्हा ते आपण जे बनवलेली प्राइस लिस्ट आहे त्यानुसारच त्याला माल विकला जाणार आहे. आता समजा तुम्हाला इथे कस्टमर एला तर तुम्हाला इथे दिसत आहे, आपण एंटर केल्यानंतर जेव्हा ते प्राइस लिस्ट लेवलच्या ऑप्शनकडे जातं, तर तेव्हा आपण काय करतो, इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे प्राइस लिस्ट. ओके, मग आता कधी कधी काय होतं, तिथे नॉट ॲप्लिकेबलचे हे चिन्ह दिसत नाहीये, कधी कधी असतं. मग अशा वेळेस काय करायचं, आपण ते लेजर अल्टरेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. आता हे सगळं तर झालं. आता आपल्याला आपल्या जी आयटम आहे, जे आपले आयटम्स आहेत त्यांचे क्वांटिटीनुसार त्यांचे रेट कसे ठरवले जातात, ते जसे आपण ठरवले होते तसेच येतात का, ते बघण्यासाठी आपण आता टाईप करूयात. समजा आपण राईस घेतलं. राईस घेतल्यानंतर तुम्हाला आता इथे क्वांटिटी येणार आहे. आता क्वांटिटी आपण कशी ठरवली होती? ओके, आता इथे माझं गोडाऊनचं ओपन आहे म्हणून तुम्हाला इथे गोडाऊनच्या लिस्टमध्ये येऊ आलेलं आहे. जेव्हा ज्यांचं गोडाऊनचं ओपन नसेलच, तर त्यांची त्यांची जे सगळ्या गोष्टी जे आहे त्या इथे तुम्ही टाईप करू शकता. आता आपण क्वांटिटी टाईप करूयात. आता आपण क्वांटिटीमध्ये काय टाईप केलं होतं, समजा
55 केजीच्या खाली असेल तर त्याला आपण रेट ठरवली होती. समजा आपण 30 केजी घेतले तर त्याला 56 रुपीजने आपण ठरवलं होतं. आणि समजा आता जर किती घेतले होते आपण त्यानंतर 55 म्हणजे 55 ते 100 किलोच्या रेंजमध्ये आपण घेतलं होतं. तर आता आपण 80 केजी करूयात. तर आपण ते 55 पर रेटने आपण त्याला ठरवलं होतं. ओके, तर तुम्हाला इथे रेट त्याचे दिसत आहेत. आता समजा 100 ते 150 मध्ये समजा आता कोणी 120 जर कोणी घेतलं तर 54 केजीने आपण पर रेट ठरवलं होतं आणि त्यासोबतच आपण त्याला 1% डिस्काउंट सुद्धा दिला होता. पुन्हा आपण ठरवूयात आता 150 केजी टू अप टू कितीही. समजा 200 केजी जर घेतलं किंवा 150 केजी घेतले तर 54 केजी, पण त्याचा डिस्काउंट आपण किती दिलं होतं 1.50%. आता समजा तुम्हाला मॅन्युअली म्हणजे समजा तुम्हाला कधी वाटलं कस्टमर साठी आपण आता 150 केजीला रेट वेगळे ठरवूयात किंवा डिस्काउंट त्याला वेगळे देऊयात, तर तुम्ही इथे चेंजेस करू शकता प्राइस लिस्टमध्ये जाऊन. आता एस्केप की करून तुम्हाला बाहेर यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सेल्स एंट्री प्राइस लिस्ट जी आहे ती सेल्स एंट्री तुम्ही करून बघितलेली आहे की आपण कसे एंट्रीज आपण करत असतो. आता समजा कधी-कधी तुम्हाला प्राइस लिस्टच्या हिशोबाने द्यायचं नसेल. फिक्स रेट स्टॉक आयटमचा जो स्टॉक फिक्स रेट तुम्हाला द्यायचा असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता अकाउंटिंग वाउचर्समध्ये जाऊ शकता. सेल्समध्ये आहोतच आपण. जे कोणता रेफरन्स नंबर आहे तो द्या. त्यानंतर कस्टमर ए करून तुम्हाला आता इथे दिसेल ओके. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे नॉट ॲप्लिकेबल आणि प्राइस लिस्ट. तर अशा वेळेस तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल चूज करायचे आहे. देन इथे सेल्स अकाउंट त्यानंतर आयटम चूज करायचे आहे तुम्हाला. आयटम चूज केल्यानंतर जे सेम तुम्हाला क्वांटिटीनुसार तुम्ही ठरवलं होतं तशाच क्वांटिटीनुसार तुम्हाला इथे फिक्स रेटनी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण प्राइस लिस्ट कशी बनवायची हे इथे आपण बघितलेले आहे. तर अशा पद्धतीने आज आपण टॅली RP9 मध्ये प्राइस लिस्ट क्रिएशन आणि यूज म्हणजेच प्राइस लिस्ट कशी बनवायची व त्याचे उपयोग आपण आज पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.